मनमानी कारभाराच्या आरोपांनी शिरगुपी ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात. रस्ते, पाणी व रोजगार हमी प्रश्नांवर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन. विशेष बैठकीचे तहसीलदारांचे आश्वासन. शिरगुपी येथील ग्रामपंचायत कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असून गावातील रस्ते, गटारी व पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. मूलभूत सुविधांकडे दुर्लक्षाचा आरोप. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत, असा आरोप करण्यात आला. ग्रामसभाही अद्याप एकदाही घेण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी. पंचायत कर्मचारी बाळू हजारे व पंचाक्षरी चितळे यांच्याविषयी ग्रामस्थांनी तीव्र असमाधान व्यक्त केले. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची उर्मटपणे वागणे तसेच कामात टाळाटाळ केल्याचे आरोप करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात ग्रामपंचायतीत ठराव मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. रोजगार हमीचा पगार रखडला. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या महिलांचा अनेक दिवसांचा पगार प्रलंबित असल्याची तक्रार आंदोलनावेळी पुढे आली. त्यामुळे संबंधित कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांना मिळणारे जे सहकार्य असते पंचायतीतून ते मिळत नसल्यामुळं आज आपल्या गावातील काही तरुण युवक या काही मागणीसाठी शिरगुपीतील उपोषणास बसलेले आहेत. त्या सर्वांना आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर अभिनंदन म्हणण्यापेक्षा त्यांनी जनतेसाठी एक पुकारलेला हा एक त्यांचा लढा आहे आणि लढा शेवटी कधी येतो, ज्यावेळेला अन्याय होत असेल त्यावेळेस सगळेजण लढायला तयार होत असतात आणि याचा गांभीर्यानं प्रशासनानं विचार करावा. बसायची वेळ आलेली आहे आणि ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर होऊन सुद्धा काही गोष्टी जर त्या टाळल्या जात असतील तर त्याला धरणे आंदोलन धरणे किंवा बसणे किंवा उपोषण करणे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि जी आता तरुण पिढी जागृत झालेली आहे त्या तरुण पिढीचं सगळ्यात पहिला आमच्या पूर्ण गावच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो की निदान इथून पुढे तरी प्रशासन जागं होईल, ग्रामपंचायतीचा कारभार सुधारेल आणि त्यांच्या त्या कार्याला यश मिळो ह्या आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो आता आमचा स्टाफ आहे ग्रामपंचायतमध्ये, हा स्टाफनं एक रिक्वेस्ट आहे या स्टाफला की यांनी कधी वैयक्तिक ह्या गोष्टी घेऊ नये. करायची वेळ आली आणि ग्रामसभा घेत नाहीत म्हणून एक वेळ आंदोलन केलं, निवेदन दिलं. त्या निवेदनाला त्यांनी काही सपोर्ट केला नाही, पाठिंबा दिला नाही. तरी सुद्धा आम्ही तर गावकऱ्यांनी मिळून त्यांना प्रेशर करून ग्रामसभा घ्यायला लावली आणि त्या ग्रामसभेमध्ये असा ठराव झाला होता की इथं काही कर्मचारी आहेत किंवा ह्या पंचायतीचा कारभार आहे तो कारभार व्यवस्थितरित्या चालत नाही, पूर्ण चुकीचा चालतो. यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमधल्या 2 कर्मचाऱ्यांच्या बाबत बदलीचा अर्ज दिला होता. तो अर्ज ग्रामसभेमध्ये ठराव होऊन त्या ठरावामध्ये तो पास होऊन देखील त्या ग्रामपंचायतीचा ठराव पास केला जात नाही आणि त्याच्यावर विचार केला जात नाही, म्हणून आज आम्हाला उपोषण बसण्याची वेळ आलेली आहे. याची दखल प्रशासनानं लवकर घ्यावी आणि व्यवस्थितरित्या आमच्या गावकऱ्यांना त्याचा पाठपुरावा मिळावा ही विनंती. गाव सुविधा नाही, स्वच्छ पाणी देखील मिळत नाही. पाण्याची चाचणी अशी केली जाते की त्या चाचणी करणारी व्यक्ती ज्या अशा आहेत त्यांना साधा कीपॅडचा मोबाईल धरता येत नाही किंवा चाचणी देखील म्हणता येत नाही. अशी लोक त्यात नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि ती नेमणूक कुणी केली आणि कशा ह्यानं केली त्याची सुद्धा चौकशी व्हावी. एस सी कॉलनीमध्ये आम्ही आंदोलन केला, आज उपोषण आहे म्हणून आज टाकी पाण्याची धुण्यात आलेली आहे. आम्ही कधीही पाण्याची टाकी धुतलेली बघितली नाही. SC कॉलनीला आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं म्हणून त्यांना वारंवार आम्ही लेटर दिलेलं आहे, पण SC कॉलनीला अजून देखील गटरीसारखं पाणी प्यायला देत आहेत, अजून देखील त्याचा पाठपुरावा केला नाही. आज सुद्धा आमच्या SC कॉलनीतले लोक इथं येऊन पाणी प्यायसाठी 2-2 घागरी घेऊन जातात आणि ते खर्चासाठी वापरतात. अशी परिस्थिती आहे. गटरी स्वच्छ नाहीत, गटरीला
गटारीसाठी किती फंड खर्च केला की जवळजवळ 8 लाख रुपये फंड खर्च केला. पण गटारी जिथं आहेत तशा आहेत. तुम्ही त्यांचा फोटो दाखवतो मी तुम्हाला. आहेत तशा आहेत, तुंबलेल्या सडलेल्या सगळ्या आहेत तशा आहेत. काही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. फाळा पाणीपट्टी सक्तीनं वसुली केली जात्या, पण त्याच सक्तीनं काम केलं जात नाही ग्रामपंचायतीमध्ये. गेल्या 5 वर्षामध्ये एकही ग्रामसभा घेतली नाही ग्रामस्थांच्या समोर. ग्रामस्थांना घेऊन तरी ग्रामसभा घेतलेली नाही. आम्ही प्रेशराईज करून 26 जानेवारीला ग्रामसभा घ्यायला हवी. आणि आम्ही विचारलं त्यांना, ग्रामसभा तुम्ही कधी घेतलाय हे देखील दाखविलं नाही. साधं आम्ही ग्रामपंचायतीला 5 वर्षात किती निधी आलाय आणि तो कुठं खर्च केलाय हे विचारलं असताना ते सुद्धा त्यांनी त्या प्रश्नात सुद्धा उत्तर देत नाहीत. नियमानुसार कचऱ्याच्या गाडीवर महिला संघाला ते टेंडर दिलं जाते, पण चालक आहे त्याच्यावर चालकाही स्त्री पाहिजे. आणि ते टेंडर दिलेलं कुठल्या महिला संघाला दिलेलं आहे त्याची कुठली माहिती दिलेली नाही आहे. पाणी चेकिंगसाठी जे महिला हार्डनेस टेस्टसाठी 300च्या वर हार्डनेस असेल तर पाणी ते पिण्यायोग्य नसते. तरी पण त्यांनी खोटा रिपोर्ट करून हार्डनेस त्याचा 100 दाखवलेला आहे. आणि तळ्याचं पाणी आणि बोरचं पाणी त्याचा दोन्हीचा हार्डनेस हा एकच दाखवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, जे महिला मंडळाला ट्रेनिंग दिलेलं आहे पाणी शुद्ध आहे की नाही बघण्यासाठी, ज्या महिला त्या नियुक्त केलेल्या आहेत त्याची कुठल्याही प्रकारची गावात माहिती न देता गुप्तपणे तिची नियुक्त केलेली आहे. आणि कधीही त्या बायकांना म्हणजे महिलांना असं वाटते की कीपॅडचा मोबाईल असू देत किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना चाचणी किंवा हार्डनेसपणा हा काय माहीत नाही. तर ट्रेनिंग दिलं कसं? फोगिंग मशीन सगळी गावात फिरवली पाहिजे. फोगिंग मशीन बाबतीत उडवाउडीची उत्तर आलेले, मशीन नवीन घेतलेलं आहे आणि रिपेरीला आले. परवा एक ठिकाणी हा विषय सगळा मोठा गटर स्वच्छ झाली नव्हती. ते गटर स्वच्छ झाली नव्हती. तिथल्या लोकांनी रस्त्यावर कचरा टाकलेला, तरी देखील त्याची सुद्धा हिने दखल घेतली नाही. ते अजून देखील गटर स्वच्छ केली नाही किंवा ते पाणी निचरा व्हायसाठी त्याच्यासाठी काय व्यवस्था केली नाही. कुठल्या विभागामध्ये? ग्रामपंचायतीनं SC कॉलनीच्या समोर आहे. तो परत कचरा गटरीत पडतोय, परत गटरीत तुमच्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जे ग्रामपंचायतर्फे बेघर मिळतात त्या बेघर जीपीएस साठी 2,000 रुपये घेतले जातात. एक तरी असे जीपीएस झालेले आहेत. कोण घेतले ते 2,000 रुपये? जे कर्मचारी येतात ते कर्मचारी आहेत त्याच्यासाठी त्यांची जे बदली बदली करायसाठी आहे की काय E-70 साठी 275 रुपये खर्च आहे. साहेबांच्या पीडू साहेबांच्या म्हणण्यानुसार 275 रुपये आहे. पण आता बरेच जण इथं आहेत 2,000 दिल्या, 4,000 दिल्या, 8,000 दिल्या, 9,000 पर्यंत दिलेले आहे. असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बेघर मंजूर झालेला आहे असं सांगून बेघराचं काम चालू करून दिलेलं आहे, घर पाडलेलं आहे, पण निम्म्याला आल्यानंतर तुमचं नाव बदललेलं आहे, हे बदललेलं आहे, असं बदलून म्हणून तिने पूर्ण घर पाडलेलं आहे तसं त्या स्थितीमध्ये आहे. तिने आता उघड्यावर यायची वेळ झालेली आहे. कुठल्या वस्तीमधलं माझी घर आहे ते? कुठल्या योजनेमध्ये? आंबेडकर वस्ती, बसव, PM? समाजामध्ये एसी कॉलनीमध्ये नाव बदलले म्हणून सांगायला. हां, ते आलेलं PM आहे ना? प्रधानमंत्री PM आवाज योजनेतून झालेला आहे. आता अर्धवट घर आहे ते, त्या माणसानं काय करायचं? सरनेम चेंज झाले त्याचं. सरनेम ते चेंज कोणी झाले. केलं हे करेल काय? कसं करेल? आता कॅम्प्युटरवर कोण पंचायतचे माणूस त्यांनी करणार आहे का कोण करणार आहे? प्रशासनाची दखल. दरम्यान निपाणी येथील तहसीलदार सुरेश मुंजे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा केली. येत्या 10 मार्चपर्यंत विशेष बैठक बोलावून सर्व तक्रारींची सविस्तर चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. ಸರ್ ಈಗಾಗಲೇ ಇವ್ರೇನು ಗ್ರಾಮ ಸಭಾದಾಗ ಏನು ಮಂಡನೆ ಮಾಡ್ಯಾರಲ್ರಿ, ಆ ಮಂಡನೆ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಹೇಳಿದ ಮಂಡನೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಆ ಮಂಡನೆ ಪ್ರಕಾರ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಪರವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು 2 ನೋಟಿಸ್ನು ಜಾರಿ ಮಾಡೀವಿ. 2 ನೋಟಿಸ್ ಜಾರಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸಲ್ಲಿಕೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಇದು ಮುಂದಿನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರಿಗೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳೇನ್ರಿ. ಅವ್ರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಬಂದ ನಂತರ ಅವ್ರು ಏನು ನಿರ್ದೇಶನ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಆ ಪ್ರಕಾರ ಮುಂದಿನ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ. सर, गावामध्ये एकही ग्रामसभा झालेली नाही. बराच निधी उचलला आहे पण गावामध्ये कामं नाहीत, रस्ता क्लिअर नाही, गटरी क्लिअर नाहीत. अशा पद्धतीचा ग्रामस्थ आरोप करला, त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? ಸರ್, ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಬಂದಾಗಿಂದ 1-2 ಗ್ರಾಮ ಸಭಾ ನಾವು ಮಾಡೇನ್ರಿ. ಸರ್, ಹಿಂದಿನೂ ಆಗಿದ್ದಾರೆ. आणि ಕನ್ನಡमध्ये काय? ಈಗಾಗಲೇ ನಾವೇನು ಈಗ ಒಂದು 6 ತಿಂಗಳಾಗಿ ಬಂದೇವಲ್ರಿ. ಈ 6 ತಿಂಗಳದಾಗ ಬಂದ ನಂತರ ನಾವು ಈಗಾಗಲೇ 2 ಗ್ರಾಮ ಸಭಾ ಮಾಡೀವ್ರಿ. ಅವು ಗ್ರಾಮ ಸಭಾನೂ ಮಾಡೀವ್ರಿ.
ಅವು ಪಬ್ಲಿಕ್ ಬಂದಿರು, ಪಬ್ಲಿಕ್ ಬಂದ ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಪಂದನ ಮಾಡಿದ್ರು. ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಹಿಂಗೆ 6 ತಿಂಗಳು ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲ, ನಾನು ಬಂದು ಈಗ 6 ತಿಂಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. 6 ತಿಂಗಳನ್ನ ಈಗ ಒಂದು 2 ಗ್ರಾಮ ಸಭಾ ಮಾಡೇನಿ ರೀ. 2 ग्राम सभा ಮಾಡಿ. ही ग्रामसभा व्हायच्या अगोदर सर गावामध्ये काय दौंडी पेट्रोलला काय सांगितलेलं ನಾ ಗ್ರಾಮದಾಗ ನಮ್ಮ ಸ್ವಚ್ಛ ವಾಹಿನಿಯಾದಾಗ ಜಿಂಗಲ್ ಹಾಕಿ ಊರೆಲ್ಲ ಅಲೌನ್ಸಿಂಗ್ ಮಾಡ್ಸೀನಿ. ಅಲೌನ್ಸಿಂಗ್ ಮಾಡಿಸಿ ಗ್ರಾಮ ಸಭಾ ಮಾಡ್ಸೀನಿ. मग गावामध्ये पाण्याची समस्या असू दे, गटरची समस्या ते क्लीन आहे ಸರ್ ಈಗಾಗಲೇ ಅವರು ಚರಂಡಿ ಹೋದ ಏನು ತಕರಾರು ಹೇಳ್ಯಾರಲ್ಲ ರೀ, ಚರಂಡಿ ಸಲುವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಈಗ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಸದಸ್ಯರಿದ್ದು ಆಯ್ದ ಒಂದು ಸಲ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿಸಿದ್ರು. ಅದನ್ನ ಅವು ಕೆಲವೊಂದು ಯಾವ್ಯಾವ ಉಳಿದಿನೂ ಇದ್ರೂ ಅದನ್ನು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿಸೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. पंचायतमधले कुठलेही डॉक्युमेंट पाहिजे असेल, कागदपत्र पाहिजे असेल तर पैशाची मागणी केली जाते असं ग्रामस्थांचा आरोप आहे. याबद्दल काय बोलणार? ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿ ಇದ್ರ ಪ್ರಕಾರ ಏನವ್ರು ಒಂದೊಂದು ಆರ್ಮಿದ್ದು ಒಂದು ಹೇಳಿರಲ್ರಿ, ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಅದು ಹೆಂಗೈತ್ರಿ, 100 ರೂಪಾಯಿ ರಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂದರೆ ರೊಕ್ಕ ಅವ್ರದ್ದು ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ರಿಸಿಟ್ ಮಾಡಿಸಿ ಕೊಟ್ಟಾರೆ. ಕೆಲವೊಂದು ಈಗ ಅವ್ರೀಗ ಈ ಒಂದು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಲೇಟಾಗಿ ಸಿಗೋದು ಅಂತಾರೆ. ಈಗ ಹೆಂಗಾಗಿದ್ರೆ ಈಗ ಈ ಸೊತ್ತದ್ದು ಸಿಸ್ಟಮ್ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜ್ ಹೊಸ ಇದು ಮಾಡಿಸ್ಯಾರ. ಅವು ಅದನ್ನ ಕ್ಲಿಯರಿಫಿಕೇಷನ್ ಆದ ನಂತರ ಅವು ಕೊಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ. पण 9,000 रुपये घेतले म्हणतात ना? ಇಲ್ಲ, ನಮ್ಮಿಂದ ಯಾವ್ದು 9,000 ರೂಪಾಯಿ ಧ್ಯಾನ ವಿಷಯ ಇಲ್ಲ. ನಾವೇನು ಯಾರ ಕಡೆ ತೊಗೊಂತೀವಿ 9,000. तुम्ही घेतला नाही म्हणताय, पण यामध्ये तुमच्यामध्ये स्टाफमध्ये जे काम करणारे लोक त्यांनी घेतला असं म्हणतात, असं ग्रामस्थ म्हणतात. ನಮ್ಮ ನಿರ್ದೇಶನಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ರೀ. ನಮ್ಮ ನಿರ್ದೇಶನಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ನಾವು ಕೈಗೊಳ್ತೀವಿ. या आंदोलनात रणजित कांबळे, अमर चव्हाण, रुपेश रानमळे, प्रवीण कांबळे, संभाजी चव्हाण, राजेंद्र कोकरे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ಅದು ಗ್ರಾಮದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋದು. ಇದೇನಿಲ್ಲ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕರ್ನಾಟಕ ಗ್ರಾಮ ಸ್ವರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕಾಯ್ದೆ ಅಡಿ ನೇಮಕ ತಾವೇನು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ವಾಟರ್ ಮನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಕ್ಲರ್ಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕ್ಲರ್ಕ್ ಕಮ್ DO ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸಿಬ್ಬಂದಿ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇವ್ರನ್ನ ಬೇರೆ ಕಡೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ ಈಗ. ಆಮೇಲೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಂದ ಅನುಮೋದನೆ ಹೊಂಟಿರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಫ್ ಅದಲ್ಲ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ CS ಇಂದ ಅನುಮೋದನೆ ಹೊಂಟಿರ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಇವ್ರು ಏನು ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಆಫೀಸರ್ ಅಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಹೆಂಗೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಇದ್ದೀವಿ, ನಾವು ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಆಫೀಸರ್. PDO ಅವರು ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖ್ಯ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟಿವ್ ಆಫೀಸರ್ ಅಂದರೆ PDO. ಆಮೇಲೆ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇರ್ತಾರೆ. ಈಗ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಂತ ಇಲ್ಲ, ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಅದ ರೀ. ಆಮೇಲೆ PDO ಅವರ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಅಧೀನದಲ್ಲಿ PDO ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಇವ್ರದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ನೋಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೆಲಸ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ PDO ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರದು. ಈಗ ತಮ್ಗೆ ಗೊತ್ತದ, ಈಗ ಮೊನ್ನೆ ಫೆಬ್ರವರಿ 1ನೇ ವಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗಳಲ್ಲಿ ಅವಧಿ ಮುಗಿದದ, ಬಾಡಿ ಮುಗಿದದ. ಶಾರ್ಟ್ಲಿ ನಾವು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಎಲೆಕ್ಷನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಈಗ ಮುಖ್ಯವಾಗಿ PDO ಮತ್ತು ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ತಾವು ಸಾರ್ವಜನಿಕರು PDO ಜೊತೆ ಮತ್ತು ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಜೊತೆ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಕೂಡ ತಾವು ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ಮತ್ತು PDO ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈಗ ಬೇಸಿಗೆ ಇರೋದ್ರಿಂದ ತಾವು ಬೆಳಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಆಗಿರಬೇಕು. ಜನರಿಗೆ ನೀವು ಸಿಗಬೇಕು. ಜನರಿಗೆ ನೀವು ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವರು ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಹೋಗ್ತಾರೆ. ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಉದ್ದಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಿರ್ಬೋದು. ಬಟ್ ಯಾರೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೆರಲ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸರ್ವೆಂಟ್ಸ್. ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರೋದು ಜನರಿಗೋಸ್ಕರ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಬೇಕಷ್ಟೇ. ಆಮೇಲೆ ಇದನ್ನು ನೀವು ನಿಮ್ಮದೇನು ಬೇಡಿಕೆ ಅದಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮ ಹಂತದಲ್ಲಿ ಈಗ PDO ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಹಂತದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಪಂಚಾಯತಿ ನೇಮಕ ಮಾಡಿಕೊಂಡಿರೋದ್ರಿಂದ ಪಂಚಾಯತಿ ನಿರ್ಣಯ ತೊಗೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಮತ್ತು ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿ ಅದಕ್ಕೆ ನೇಮಕ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಫುಲ್ ಫ್ಲೆಜ್ ಆಗಿ ಏನೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪ್ರಮುಖ ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳೇನಂತಲ್ಲ, ಕುಡಿಯೋ ನೀರಾಗಿರ್ಬೋದು, ಗಟರ ಸ್ವಚ್ಛ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬೀದಿ ದೀಪ ಹಾಕೋದು, ಜರೂರಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಪೀರಿಯಡ್ ಆಗ್ತಾವೆ. ಈ ಪಂಚಾಯತಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮೇಲೆ ಶಿಸ್ತು ಕ್ರಮ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಇಂಥವೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಇದು ನಿಮಗೆಲ್ಲ ಕಲ್ಪನೆ ಇರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ನೀವು ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಅದೆಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ಬೇಡಿಕೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಡೇರಿಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಏನು ಈಗೇನು ಅಟೆಂಡ್ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ, PDO ಇರೋದು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಅಲ್ಲ, PDOನ ಅದನ್ನ ಮಾಡಬೇಕು. PDO ಕೆಲಸ ಬಿಲ್ ನಿಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡೋದು, ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿಸೋದು PDO ಕೆಲಸ. ಮತ್ತು PDO ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವ್ರು ಮಾಡಲೇಬೇಕಲ್ಲ. ಸೊ ಇದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ದು ಏನೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಮಾಡಪ್ಪ. ಯಾರೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅವ್ರೇನು ಸಮಸ್ಯೆ ಅವ್ರು ದೂರದ್ರೂ ಅದನ್ನ ಮಾಡಲಿ. ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ಪರ್ಸನಲಿ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಿ ಗಟರ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿಸಿ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಸಿ ಏನದ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಲ್ಲ. ಸರ್ ಈಗ ನಾನು ಬಂದಂತ ಇವರು ಇಲ್ಲಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಇದಾರೆ, ನನ್ನಿಂದ 2 ಸಾಧ್ಯ ಮಾಡ್ಸಾಕಿದ್ದೇನೆ ಸರ್. 2 ಸಾಧ್ಯದೆಲ್ಲ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಗ್ರಾಮಕ್ಕೆ PDO ಇರೋದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಗೋಸ್ಕರ. ಇಲ್ಲಿ ಏನದಲ್ಲ ಜನರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡೈತೆ.
ಉಳಿದು ಯಾರು ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಯಾರು ಅವರು ಇವ್ರು ಯಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಕರೆಕ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಬರಬೇಕು, 9 ಬರಬೇಕು, ಸಾಯಂಕಾಲ 5-6 ತನಕ ಇರಬೇಕು, ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಚ್ಛ ಇಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ಲೈಟ್ ಹೋಗೋದು ಏನಾಗ್ಯದ ಇದು ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಜನರಿಗೆ ಕೂಡ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ. ನೀವು ಎದಕ್ಕೆ ಏನು ನೀವು ಭಾಷಿಸಮ್ ಮಾಡೋಕೆ ಜನರ ಮೇಲೆ ದರ್ಜನೆ ಮಾಡೋಕೆ ನೀವು ಈಗ ಪಂಚಾಯತ್ ಸೇವೆಗೆ ಸೇರಿದ್ರಿ ಇಲ್ಲ, ಜನರ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಮೋಟಿವ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಬೇಕು ಕೆಲಸ, ತಿಳಿದಿಲ್ಲ ಮತ್ತೇನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ನಾವು ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ನಿಮಗೆಲ್ಲ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಅದಲ್ಲ. ನೀವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೀವೆಲ್ಲ ಹೆಂಗಿದಿರಿ, ನೀವು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಹೊಸ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ, ಎಲೆಕ್ಷನ್ದಾಗ ನೀವು ನಿಲ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಊರು ನಿಮ್ಮ ಹೆಂಗೆ ಬೇಕಾದಂಗೆ ನಿಮ್ಮ ಕಲ್ಪನೆ ಅದ ಆ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ. ಆಯಿತು ಆಫೀಸರ್ ನಾವೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಇವನು ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ. ನಾಳೆ ನೀವು ಬಾಡಿ ಇದ್ದವ್ರು ಎಲೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಬಂದಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಅಂಥ ಸಿಬ್ಬಂದಿ ಬೇಕು, ನೀವು ಚಲೋ ಇನ್ನೊಂದು ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ